चला मंडळी, पहिल्यांदा सादर करतो आपल्या सगळ्या समोर दुर्गाबाईची कहाणी. पायल, ए पोरी पायल, कुठं गेली म्हणायची पोरी? सकाळपासून गेली, आलीच नाही बाई अजूनपर्यंत घरी. पायल, काय म्हणावं या पोरीने पप्पा? सांडले असते ना आता बघ. सांगले का ग? नाही सांडले ग, सांडले असते तरी चाललं असतं बघ. माझ्या पोरीसाठी तर गहू सांडले तरी चालते ना. बरं तुला झालं तर काय एवढं आनंदात आली तू? अगं आई, माझा ना 12वीचा रिझल्ट लागला हो का ग? आणि मी चांगल्या मार्काने पास झाली. महिलाची गुणाची घाय ग, गुणाचीच आहे. पण आई, मला ना उच्च शिक्षणासाठी व्हॅलिडिटीची गरज आहे. व्हॅलिडिटीची गरज आहे म्हणते. हो ना ग? अगं तू काही काळजी करू नको ना. तुला जेवढं शिकायचं आहे तेवढं शिक. तुझ्या पाठीच्या मागे मी आहे. अगं तुला व्हॅलिडिटी म्हणते का? मी व्हॅलिडिटी मिळवून देईन तुला. तू याची काही चिंता करू नको. तू जेवढं शिकायचंय तेवढं शिक बाय. जा, आता तू थकून आली असशील ना, जा हात पाय धु, जेवण वगैरे करून घे. जा, हे घेऊन जा बाबा, जा. आता आली आपण. पोरीला शिक्षणासाठी व्हॅलिडिटी लागते म्हणते, पण आता व्हॅलिडिटी साठी मला काही माहित नाही काय लागते काय नाही ते. आता विचारावं का कोणाने विचारावं? नाही, आमच्या गावचे विलास भाऊ आहे, ते सामाजिक कार्यकर्ते आहे. समाजाचं कोणतं बी काम करतात ते. त्यांना फोन लावून बघते ना मी. त्यांनी जर माझं काम केलं तर फारच चांगलं आहे. हॅलो हॅलो. विलास भाऊ बोलताय का? होय, विलास भाऊ बोलतो. नमस्कार जी विलास भाऊ. नमस्कार नमस्कार. विलास भाऊ, तुम्ही कोण बोलताय? मी दुर्गाबाई बोलताय ना. हा बोला बोला दुर्गाबाई. ओळखले नाही का तुम्ही? ओळखला आता. ओळखल्या? होय होय. अहो विलास भाऊ, तुमच्याकडे माझं काम होतं बरं. कोणतं का? अहो माझ्या पोरीला 12वीच्या नंतर व्हॅलिडिटी लागतं म्हणजे शिकासाठी. असं होय असं. तर तुम्ही थोडे काढून द्याल का? ते व्हॅलिडिटी साठी बरं मदत कराल का? बरं, तुम्ही काही काळजी करू नका, काढून टाकू आपण. हा? होय नक्की? होय होय. बरं 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 विलास भाऊ, मी येऊन जातो तुमच्याकडं. माझ्याकडे येऊन जाता का तुम्ही? हो, जेवढे कागदपत्र असेल तेवढे जमा करून ठेवा. हा त्याच्यानंतर का लागते का नाही हे मी सांगतो आल्यानंतर. बरं बरं. ठीक आहे? हो ठीक आहे. हो धन्यवाद जी विलास भाऊ. हो. आता विलास भाऊ तर म्हणाले कागदपत्र लागते म्हणून. आता कोणते कागदपत्र लागते का लागते ते पाहा लागेल. पेटीमध्ये तर ठेवून आहे, पाहाच लागेल आता कोणते लागते ते. बापरे बाप, बघ केवढी पब्लिक आहे. चला. अरे घडी बंद आहे. आकाशवाणी. बापरे, आज बराबर करेक्ट टायमावर ऑफिस मध्ये पोहोचलो. 11 वाजले, पण कावडे कुठे दिसत नाही. अरे कावडे म्हणजे ते कावडे नाही रे, काव काव करणारे. कावडे म्हणजे आमच्या ऑफिसचे पिऊन आहेत. पिऊन पिऊन म्हणजे पिऊन नाही रे. त्या बरोबर समजते गोष्टी. अनुभवाच्या गोष्टी आहे ना. पिऊन म्हणजे तसे पिऊन नाही. पिऊन म्हणजे मराठीमध्ये जे काम निघालते चपराशी. हा थँक्यू. सांगत जाऊ. चपराशी आहे ते आमच्या ऑफिसचे. हा अजूनपर्यंत आले नाही. आम्ही साहेब आहोत. आम्ही साहेब असून आम्ही 11 वाजता हजर.
आणि आमची चपराशी आरामात 11:30 वाजता येते. हे काही चांगलं आहे का? मग अरे चपराशी आहे तर पटना ऑफिस मध्ये यायला पाहिजे. ऑफिस सगळं साफ सफाई करून ठेवायला पाहिजे. बघा बघा ह्या ऑफिस मध्ये कचरा बघा. काल इथं कार्यक्रम झाला ते फुलं अजून झाडले नाही. साफ नाही केले. किती धूळ अरे 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 येऊ द्या कावडेला नाही त्या कावडीचे पंख कातरले ना तर नाव सांगणार नाही साहेब गोरे म्हणून. नाव सांगणार नाही. पद्धत राहते का नाही? अरे 11 वाजता साहेब येऊन राहिले आणि ते जर लेट येतील म्हणजे ते आल्या पहिले त्याने सलाम ठोका लागेल आम्हाला. या चपराची साहेब या असं म्हणा लागेल. त्यांची काही चुकी नाहीये. हे सरकारी कर्मचारी जे ऑफिस राहते ना हे असंच राहते. कावडे आले का? ओ कावडे नाही कावडे ही काही पद्धत आहे का म्हणलं ऑफिस मध्ये यायची? काय झालं साहेब? काय झालं म्हणजे? अहो किती उशीर किती बघा. नाही तुम्ही टाइम बघा आता. हे बघा किती झाले वाजले किती? 11 साहेब. 11 होय का? 11:15 वाजले. 11 वाजता शार्प 11ला मी इथं हजर झालो. साहेब आज बायको उशिरा उठली म्हणून वेळ झाला यायला. कावडे तुमचे हे रोजचेच बहाणे आहे कावडे. आज म्हणून राहिले बायको उशिरा उठली. काल म्हणले होते माय पोरग उशिरा उठलं. त्याच्या आदल्या दिवशी म्हणले होते माय उशिरा उठली. नाही तुमच्या घरचे कोणी ना कोणी सगळे जण एका टायमा उठत नाही का? साहेब आज खरंच बायको उशिरा उठली. डबा लवकर झाला नाही म्हणून लेट झालं आज झाली गलती साहेब. याच्यानंतर नाही होणार ना. आज झाली गलती याच्यानंतर होणार नाही ना. कधी टायमावर येत नाही कावडे तुम्ही. कधीच टायमावर येत नाही. साहेब आता हिंदू टाइम. हा कावडे हे जर तुमचं असंच चालू राहिलं ना रोज उशिरा येणं तर एक दिवस तुमचा पगार कापून टाकीन. नाही कावडे तुमच्याकडे 2च पोरं आहे आणि एकच बायको आहे. माझ्याकडे का 17 बायका आहेत का? माझ्याकडे एकच बायको आहे. एक मोठ्या मुश्किलनं आहे माझ्याकडे. कशी सांभाळतो तिने मी. मला ते नाही सांभाळत तिनेच मी सांभाळतो. आहे कसं बस म्हणून का आम्ही का टायमावर येत नाही ऑफिस मध्ये. बराबर 11 वाजता हजर होतो. साहेब याच्यानंतर टाइमवर शिजू साहेब. हा टाइम आणि हे बघा किती घाण ऑफिस म्हणजे आपल्या. किती धूळ. इकडं कचरा तिकडं कचरा जिकडं पाहिलं कचरा. काही पद्धत? अहो तुम्ही आमच्या पहिले यायला पाहिजे. ऑफिस साफ सफाई करून ठेवायला पाहिजे. आता तुमचे हे काम का आम्ही तुम्हाला समजावत जाऊ का रोज? नाही हो साहेब. हा चला पटकन साफसफाई करा. तुम्ही काय काळजी करू नका साहेब. 0 मिनिटात. 0 मिनिटात मी पण आपलं कामच नाही फास्ट आहे. लवकर साफसफाई करा तुम्ही. मग बघा आता. करा पटकन साफसफाई. नाही म्हणलं किती धूळ ऑफिस मध्ये आहे. किती दिवस किती झाले ऑफिस साफसफाई नाही केली. साहेब मागच्या 15 ऑगस्टला केलं होतं तेव्हाच आज. म्हणजे मागच्या 15 ऑगस्टला केलं तेव्हाच आता. होय. बरं झालं म्हणतात आपली रागदिवाळी आली. पाहायला भेटलं साफसफाई करायचा. आता तुम्ही तर डायरेक्ट साबण 26 जानेवारीची वाट पाहिली असत्या. नाही हे काय बरं नाही कावडे तुमचं. पण तुमचं नेहमीच आहे. आणि ते काय कुत्रे काय भुकतात का बाहेर? त्याला तुमच्यावर आली जा बरं. तू ऐकल का ती? हा बरं जाऊ द्या कावडे. आपण आपल्या कामाला सुरुवात केली पाहिजे. ऑफिस मध्ये आल्या आपलं काम काय असते? काय असते? अरे काम काय आहे? आपल्याकडे एकच काम आहे. हे आपलं आहे व्हॅलिडिटीचं ऑफिस. यातली फाईल येता आणणे, होय. अशी उघडणे, चेक करणे,
झाकून तिकडे नेऊन ठेवून दे. मग तिकडची बाहेर आणणे, उघडणे, चाकचूक चुकचूक करणे, तिकडे नेऊन ठेवून दे. काय? होय आपल्याकडे हेच काम असते आणि आपल्याला तेच काम करायचं आहे. हो की नाही? पण हे बघा कावडे, आपण गोष्टीमध्ये विसरून गेलो. टाइम किती झाला? म्हणून साहेब 12 वाजले. 12 वाजले कावडे, 12. मग अहो आपण 11 वाजता आलो, आपल्याला साफसफाईला 12 वाजले आणि आता आपला चाय प्यायची वेळ झाली. हो ना मग साहेब. काम कधी करायचं आपण? आत येऊ का साहेब? हा आत येऊ का साहेब? आल्या ना आत. एवढे येऊन चिपकले आता काही येऊन बोकाटी बसता. काय बोलता का साहेब? अहो काय बोलता का म्हणजे? अहो तुम्हाला समजायला पाहिजे, काही पद्धत राहते का नाही? सरकारी ऑफिस मध्ये आल्याच्या नंतर सरकारी ऑफिसरच्या परवानगी शिवाय अंतर येऊ शकत नाही. तुम्ही विचारलं का तुम्ही? कावडे काय बघा विचारली ना तुम्हाला मी. हो बाई. हा. बसा तिकडं. साहेब आता सध्या कामात आहे. तुम्हाला नंतर आवाज देतो ना. साहेबाकडे आमचं काम आहे ना. साहेब कामातच आहे. बोलवत नाही आहे. बसा तिकडं. बसतो ना. बसा ना. हा ना. बसा ना. कोणा खाऊ? हा ना. कावडे गॅसच्या तिकडे जाऊन घ्या, खाली पडून तिकडं. एवढंच आहे आपलं ऑफिस. इकडे सभा बरोबर. कावडे साहेब बारा. बस द्या, आपल्याला विचारा नाही झाला. हो ना साहेब. एक काम करा कावडे, हा तुम्ही पटकन त्या मामाच्या टपरीवर जा ठीक आहे सर. आणि तिथून चहा घेऊन या. होय. हा, आणि मामाला सांगा हा गोरे साहेबांचा स्पेशल चहा हवा. ठीक आहे साहेब. हा, माझं नाव सांगितलं का? कावडे अहो किती घाई तुम्हाला, म्हणून ऐकून तर घ्या. आता पाणी घेऊन याल, होय. सोबत पाणी बी घेऊन यायचं. हो ठीक आहे? होय. चाय सोबत पाणी. हो, हा पाणी म्हणजे आपण जे सगळं सगळं तिकडे ठेवलंय ना गुंडात मडक्यात, हा ते पाणी नाही आणायचं. हा साहेबांसाठी मिनरल वॉटर. ठीक आहे साहेब. मिनरल वॉटर घेऊन यायचं. ठीक आहे. आज लगेच कावडे अहो, ऐकून तर घ्या. काय झालं साहेबातून? अहो येताना तिकडून मस्त पान घेऊन याल म्हणलं. ठीक आहे साहेब. हा. काही काळजी करू नका. आणि कावडे काय हो साहेब? जवळ आलं तर बघ. कावडी 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 कावडी. त्याच्याशिवाय काही तुम्हाला सुचतच नाही का? अहो कावडे, तुम्हाला एवढे वेळा कावडे 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 आवाज खायसाठी येतो माहित आहे का मी? कारण तुम्ही माझ्या बायको पेक्षा चांगले आहे कावडे. तुम्ही या ऑफिस मध्ये माझी बायको आहात. साहेब, अहो नाही हो, म्हणजे तसं बायको नाही. म्हणजे घरी गेल्यावर मी कसं ना बायकोला सांगतो हे आण ते आण ते आण. प्रश्न वेगळा आहे, ते आणत नाही म्हणून. पण तुम्हाला सांगितलेले सगळे काम तुम्ही करता. होय तुम्हाला म्हणलं पाणी आणा, तुम्ही घेऊन येता. तुम्हाला म्हणलं चहा आणा, तुम्ही आणता. होय तुम्हाला म्हणलं हे खाय निघा आणा, तुम्ही आणता. होय. मग काय का तुम्ही बायको पेक्षा चांगले माया. जवळ राहिलेलं ना, बायकोची मला आठवणच नाही. हो. मग लक्ष्मीचं मी मंदिर जर आहे का तिथं. घरी गेलो हा. आणि मग बायकोने म्हणलं अगं ऐकतेस का, हा लागून आहे ते. जरा हो. पाणी घेते का? काय म्हणते साहेब? काय म्हणते माझ्या बाई बायको? हा कारण तुम्हाला हात नाही का, घेता येत नाही का? हा अशी म्हणते. काय म्हणते? अरे जरा ऑफिस म्हणून थकून पागून घरी गेलं, हा बायकोला म्हणलं अगं थोडा चहा टाकते का? कशी म्हणते बायको? हा कशी म्हणते? नाही ऑफिस मध्ये 4-5 कप ढोसले असाल ना, आता काय नाही पुन्हा चहा पिता. असं आहे आमच्या घरचं. असं आहे का? मग अरे सरकारी कर्मचारी असो नाही तर एखादा खेड्यापाड्यातला शेतकरी असो, हा बायको समोर हाताची घडी न नाकात बोट. बरोबर आहे साहेब. बिलकुल चूप. बायको समोर बोलता येत नाही कावडे. हा चला कावडे, आता का इथंच गोष्टी खापाडत राहाल? आणतो साहेब. हा अरे कावडे, हा पान आणाचा कसा माहिती तुम्हाला? चमन डालके. चमन डालके. हा काच सुपारी विसरली तरी चालते, ठीक पण आहे साहेब. पानामध्ये चमन डालके. डालके. हा लगेच घेऊन या. ठीक आहे साहेब. कावडे लवकर घेऊन या, बस एवढंच माझं होतं. बोल साहेब. हा या लवकर घेऊन. साहेब हा चमन. हा चमन डालके विसरायचं नाही, बाकी काही विसरलं तरी चालत. हा साहेब हा पहिलं चहा आणू की पाणी आणू? गुड क्वेश्चन. कावडे असे भामावण्यासारखे नको करा. आता पहिलं चहा आणायचं का कप म्हणजे पाणी आणायचं आहे का? सांगायची गोष्ट आहे का? पहिलं पाणी आणायचं मग चहा आणायचा. नाही तो चहा पाणी दूर सोबत काय आणत चालते आपल्याला काय? साहेब हा पान कपुरी आणू की मीठ आणू?
कावडे अहो मीठा आणा तो करिश्मा कपूर आणा नाही तर कॅटरीना कैफी आणा घेऊन या करंट आहे इलेक्ट्रिशियन बोलवा बरं आपल्या आपी तरी काय रे, किती दिवस झाले रिपोर्ट टाकली आहे असू द्या काय कावडे फास्ट सर्व्हिस बापरे कावडे तुमची फास्ट सर्व्हिस बघून असं वाटतं का आधी पाणी पितो वा 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 कावडे आपण साहेब खरंच मिनरल वॉटर आहे ना कोण साहेब त्या गुंडात ताणला आहे ना नाही साहेब. पण टेस्ट त्या मडक्यासारखीच येऊन राहिली पाणी एकच आहे साहेब. पाणी एकच आहे बापू पण लेका ते आपल्या गुंडांमध्ये 5 रुपयाचं पाणी आणि ते 20 रुपयाची बाटल याचा काही फरक आहे का नाही फिल्टर नसून ना साहेब. कावडे असं नाही करायचं आणि चहा गरम आहे ना एकदम गरम आहे साहेब पाहून द्या. बापरे एवढी वाफ कावडे वाफा देऊन राहिला हो. पुन्हा करला कावडे हो साहेब चक्कर मारून त्याला चहाला चक्कर मारत नाही अरे चहामध्ये आधीच लई मोठा ग्लुकोज आहे हा थंडा करायची पद्धत आहे चहाची माझ्या वडिलांकडून शिकलो मी चहा थंड असा करायचा त्याचा घट्ट करून घ्यायचा लाचलं लागतं? झोमला जी बले कावडे चला चाय मस्त होता सांगितलं ना तुम्हाला मामाच्या टपरीवरचा स्पेशल चहा माझ्या नावाने सांगितला का एकदम उत्तम हो ना साहेब आता मला सांगा आपला स्पेशल पान आणला की नाही आणला साहेब हा. तुम्ही चमन डाल के. चमन डाल के पान पान कुठे आहे मॅजिक पान आहे साहेब. कमाल झाली. खा काही. मस्त. चांगलं आहे. मामाला टोपलीवरचं पान मस्त. मी तर म्हणलं ना, तर मामाला आपण हाड पाणी पाणी म्हणलं. आणि भलं. आणि लागून पान मला पाणलं. वापरू शकू मामा? कावडे हा, बोला साहेब. माझ्या म्हणण्याचा एवढा उद्देश होता की मामाच्या टपरीवरचा पान एवढा सुंदर बनते हा एवढा टेस्टी बनते का नाही मी तर म्हणतो का मामाचे हात कापले पाहिजे हो साहेब. असा टेस्टी पान दुसऱ्यांनी पुन्हा करायला खालीच नाही भेटला पाहिजे फक्त मीच खायला पाहिजे अहो, साहेब मामाच्या हात कापत मग तुम्ही थोडी खाणार नाही पान. आणि हो उद्या खाते बाकी होत नाही नाही हात नाही कापायचा आपण पण पान म्हणलं तर जबरदस्त बरोबर. चला कावडे हा बोला ना साहेब. आता कामाला सुरुवात करायची हो साहेब. चला कुठल्या फाईल पासून सुरुवात करायची साहेब आमचं काम बघा ना हा? बघा ना आमचं काम होत असेल तर आम्ही काय करत आहोत इथं नाही, आम्ही इथं करून काय राहिलो हे? इथं काय तमाशा करत आहोत का आम्ही मग आम्ही इथं आपल्या मध्ये कामच करत आहोत काय कावडं काय पद्धत राहते काय सांगा ना बाहेर होणार ना बसा ना साहेब लय कामात आहे अहो. रिकाम झाली की तुम्हाला आवाज मारतो ना. थोडसच काम होतं हो कामातच आहो साहेब. अहो बाई इथं कोणाचं किती काम राहते आम्हाला माहित आहे मग थोडस बसा. तुमचं काम हवे तर झालं का तुम्हाला बोलवतो बसा. बरोबर तर बसा तुमचं नाव इथं पुढच्या चहा पाणी बोलू बसा ना बसू का लक्ष्मीनगर काय, कसे कसे लोक राहते यार हो ना साहेब. लक्ष्मीनगर मध्ये अरे थांबा म्हणलं तरी घेऊन राहिले पुन्हा जबरदस्तीनं मग? चला कावडे हा बोला साहेब. कोणत्या रॅक म्हणजे ह्या रॅक नाही ह्या रॅक लई पुराणा आहे हो साहेब. ह्यात 1857 फाईल आहे बापरे ह्यात एकदम नवीन फाईल आहे करंट फाईल घ्या जाऊ द्या त्या तिकडचा मीडियम मला फाईल घ्या हो साहेब. ज्यांना आपण 1 वर्ष झाले हात लावणार आहे ना त्या घ्या ठीक आहे साहेब. घेऊन या. आता. फाईल बनले होते त्या फाईली आपल्याला आज या महिन्यामध्ये कंप्लीट झाली कावडे अहो किती धूळ त्या फाईलवर साहेब तुम्ही काळजी कशाला करता हा 0 सेकंदात. चला पटकन साफ करायच्या फाईली एक मिनिट तुम्ही साफ करायला पहिलं मला तोंड झाकू द्या नाका तोंडात धूळ जाते
फक्त साफसफाई करा. कावडे अहो पटकन साफसफाई करा, आपलं काम करायचं आहे. साहेब झाली ना हा? आपलं काम असलंय भास्कर साहेब. अरे साफसफाई मग वा 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 कावडे अहो काय स्पीडचं काम करता हो तुम्ही. हो मी साहेब. तर म्हणतो ना तुम्हाला एम्प्लॉय ऑफ द वर्ल्ड द्यायला पाहिजे. मग हा चला कामाला एक काम करा, हे फाईल घ्या तुम्ही. हा ठीक आणि चेक करा बघा फाईल मध्ये 1950चा पुरावा आहे का, टीसी आहे का बघा. हो साहेब. आहे हो ना साहेब येतो दिसतात. पैशावर आहे का बघा. नाही साहेब. नाही आहे हम्म. ठीक आहे, त्यांना लेटर पाठवून द्या. ठीक आहे साहेब. जे जे डॉक्युमेंट कमी आहे पत्र बनवून लेटर पाठवून द्या. फाईल सरकवा तिकडं. हो साहेब. झालं? 0 मिनिटाचं काम आहे, आपल्याला जास्त वेळ लागत नाही. त्याला फेकायची फाईल पटकन. साहेब हा पायता पायता 2 वाजले. 2 वाजले. मग हो साहेब. पाहिलं किती काम करतो आम्ही. सकाळी 11 वाजतापासून आलो आम्ही. सकाळपासून आम्ही आता एक फाईल चेक केली. किती काम केलं आम्ही. मग हं? मला लई भूक लागली कावडे आता. हो साहेब. जेवणाच्या बाबतीत मजाक नाही. आता एक काम कावडे आधी पाणी प्या लागते. एक काम करा, चला पटकन जेवण करून घेऊ, नंतर काय तर बाकीचं काम करू. हो चला साहेब. लई काम केलं आपण. हो ना साहेब. अरे एक फाईल चेक केली आपण, मग म्हणजे किती मोठं काम केलं आपण. मोठं काम केलं. चला चला. बापरे कावडे अकोला साहेब. चालूच आहे चालूच आहे चालू पोटाच्या वर जेवण झालं. टच केलं का हा आता दिसतंय. वर जेवण झालं. अरे वा, जेवण होईल नाही तर का पोटाच्या वर. कावडे हा? अहो तुमच्या ट्रायपॉड आहे ना, घरच्या पाय. वालाची बरोबर शेंगाची व्हिडिओ. भाजी ना चालू बंद करत जबरदस्त कावडे जबरदस्त. म्हणून तुमचं पोट भरलं साहेब. अरे पोट भरलं म्हणजे कावडे. मी तर म्हणतो ना तुमच्या बायकोच्या हातामध्ये साक्षात अन्नपूर्णा देवी आहे. अन्नपूर्णा देवी. हो ना साहेब. हो, काय सुंदर जेवण बनवते ना मस्त. मस्त. हा साहेब हा माझ्या घरची तुम्ही वालाची शेंगाची भाजी खाल्ली. मस्त. मला किती कच्च्या कांद्याची चटणी घोटून हा म्हणे. अहो कावडे ते कसं झालं माहित आहे का, काल माझ्या बायको संग छोट्याशा कारणावर भांडण झालं. छोटेशा. एवढूशा कारणावर भांडण झालं माझ्या बायको संग. असं? मग बायको मग रुसून बसली. हा. बायको होय तिला दुसरं काम कोणती येते, होय. रुसून बसले. काय म्हणू? काय म्हणे नाही कावडे, सकाळी मला डबा नाही बनवून दिला. मला पण दिला. नाही बनवून दिला. अहो म्हटलं डब्बा बनवून दे, ऑफिस मध्ये जायचं आहे. नाही बनवून दिला. मग काय रात्रीच्या 2 पुड्या वाचलेल्या होत्या, हा. भरल्या डब्यात. आता थोड्याशा वारल्या होत्या तरी डब्यात भरल्या. कचकच कचकच कांदा चिरला, तिखट मीठ टाकलं, थोडं तेल टाकलं, हा. आणलं डब्यात भरून. तो डबा माझा कसा ठेवला? माझा म्हणलं डबा. खावा वारले पापड. हा, साहेब. एक नंबर बनलं ते. चला साहेब हा. इतका महिना. कावडे कितवा महिना म्हणजे, अहो हे काय सांगायची गोष्ट होय का. हा. 12वा महिना बाई, 12वा महिना. 12वा महिना. हा. साहेब कावडे तुम्ही बाई चेष्टा करायला लागले. हे? अहो कावडे हे काय 12 महिन्याचं नाही, हा. 24 वर्षाचा आहे. 24 वर्षाचा. वर्षाचं. हा. अहो कावडे या ऑफिस मध्ये 24 वर्षाची सेवा आहे आमची. 24 वर्षाची सेवा. असं होय. मग अरे जेव्हा हे ऑफिस मध्ये लागलो होतो मी, हा. तेव्हा तुमच्यासारखा हाडाचा पसारा होतो. हा. आणि 24 वर्ष ह्या खुर्चीवर बसल्या बसल्या नुसतं फाईल चेक करू करू हे 24 वर्षाची सेवा इथे जमा झाली. बरोबर आहे साहेब. मग चला कामाला सुरुवात करा पहिलं. हो ना साहेब. या आवडे हे बघू आपण फाईल. कावडे बोला साहेब. अहो तुम्ही ह्याच फाईल मध्ये बघा आणि मी ह्याच फाईल मध्ये बघू तर अशाने आपलं टार्गेट पूर्ण होईल का. नाही हो साहेब. मग अहो कावडे तुम्ही भराई चपराशी असल्या हा. तरी माझ्यासोबत राव तुम्हाला सगळे काम माहीत झाले का नाही. होय साहेब. मग हे फाईल तुम्ही चेक करा, हे फाईल मी चेक करतो. ठीक आहे साहेब. ठीक आहे चला घ्या. तुम्ही त्या कोणत्या जाऊन चेक करा, या कोणत्या जाऊन डिस्टर्ब नको. नाही साहेब. डॉक्युमेंट माझे सगळे हो साहेब. चेक करायचं.
बायकोचा चष्मा आणला का म्हणून तुम्हाला धावपट धावत दिसत साहेब. तेच म्हणून राहिलो इथं लिहिलं काय मला दिसत काय आहे हैं? कावडे कशाला आपलं टार्गेट कसं कम्प्लीट होईल कावडे हो ना साहेब. जाऊ द्या काही हरकत नाही जसं होईल तसं आपल्याला काय फाईल बाजूला सरकवणे साहेब आता काय म्हणजे तुला म्हणजे आता ठीक आहे ठीक आहे हरकत नाही हा पुळावा हाय खुर्ची खुर्ची ठीक आहे हरकत नाही काय वाटते तारीख बरोबर आहे साहेब हा 4 वाजले ना. 4 वाजले हो ना साहेब. कावडे 4 वाजले आता आपल्या सुट्टीचा टाइम झाला. बघितलं कावडे आपण दिवसभर किती किती काम करतो या ऑफिस मध्ये हो ना साहेब. राबतो मरतो आपण आपल्या ऑफिस मध्ये मग कावडे पण आपल्या ऑफिस कोणाला कदर आहे हो ना साहेब. किती कावडे तुमचा पगार किती आहे मग तुम्ही काम किती करता आणि पगार घेऊन भेटते राहू द्या त्या गोष्टी आपण नंतर करू आता एक काम करा पटकन ऑफिसला ताला लावा ठीक आहे साहेब. आणि चला चला. माझी बॅग घ्या सोबत हो हो आणि साहेब. चला चला. आ साहेब अहो, काय काय? तुम्ही घरी निघाले? अहो घरी निघालो म्हणजे 4 वाजले आमच्या ऑफिसचा टाइम संपला आता आम्ही घरी निघालो आव साहेब आम्ही किती वेळचे आलो 11 वाजतापासून तर आता 4 वाजेपर्यंत इथं तुमच्या ऑफिस मध्ये आले आणि तुम्ही आमचं काम नाही करून राहिले आणि अहो. म्हणून राहिले घरी चाललो म्हणून. अहो बाई तुमचं बरोबर आहे पण आमचं ऑफिसची वेळ ठरली आहे आम्हाला 11 वाजता इथनं 4 वाजेपर्यंत थांबणे आमचं ठरलं आहे हो ना. 4 वाजले आमचं काम झालं आपण तुम्ही सांगायला पाहिजे होतं तसं का तुमचं काम नाही करत उद्या या म्हणून. अहो बरं आता सांगतो हरकत नाही एक काम करा तुम्ही उद्या या चला. आव साहेब तसे नका बोलू ना हो. 200 किलोमीटर वरून आलो हो साहेब आम्ही 200 किलोमीटर वरून आलो तर नीटाटी पोर आहे सोबत विचार करा ना साहेब. तरीसाठी पोर आहे तू लग्न करून टाका ना मग. काय बोलून राहिले का तुम्ही? अहो बाई तरीसाठी पोर आम्हाला दिसताय ना आम्हाला पण पोरबार आहे आम्हाला पण कळते त्या गोष्टी तुम्ही सांगायची गरज नाही आम्हाला. काय साहेब तर साहेब हे चपराशी साहेबांना काय हो, बोलून राहिले? हो, जरा दमानं घ्या कैसे लोग आते हमारे ऑफिस में साहब. हा. कसं काय तुमचं. हे बघा बाई हा. जरा सांभाळून बोला नाही तुमची मुलगी आहे तुमच्याकडे बायका पोरं आहे ना आमच्याकडे नाही आहे का हो ना. मग अहो, आमची बायका पोरं घरी वाट पाहत असतील का नाही मग मग आम्हाला ऑफिसच्या 4 वाजेपर्यंतच काम करायचे पैसे भेटते एवढं काम झालं आमचं आता आम्हाला निघायची वेळ झाली साहेब कोण बनवला हो तुम्हाला? ओ तोंड सांभाळून बोला हे काय बोलायची पद्धत नाही तुम्ही हा. काय शिक्षण काय झालं तुमचं 10वी. हा? 10 वर्ष घेतलं कावडे 10 वर्ष शिक्षण झालेली बाई आणि कोरोना साहेब म्हणून सांगून राहिली हे बोला तुम्हाला अधिकार नाही समजलं ना कोण साहेब बोलला कोण साहेब बोललो परीक्षा दिली आम्ही अभ्यास केला 5 दिवस मेहनत केली तेव्हा कोण साहेब बनलो आम्ही का वंडर कुठले हे ना आदिवासी कधी सुधारणार नाही कावडे हो साहेब. कधी सुधारणार नाही हे कळत नाही ओ साहेब कोण साहेबांनी बोला म्हणला कोणाला बोलून राहिले हो तुम्ही? साहेब तुम्ही जे आता बोलले ना आदिवासी हे कळत कधी सुधारणार नाही हा शब्द माझ्या मनाला लागलाय साहेब आणि या प्रश्नाचं तुम्हाला नक्की उत्तर देईन आणि ते वेळ आल्यावर जगतो साहेब. आवडे थोड्या वेळासाठी धडधड वाढली होती बापरे मला 10वी शिकून आहे थोडसा रबाब टाकीने दबून जाईल फळ बोलून गेली जाऊ द्या ना कावडे आपल्याला काय करायचं आहे हो ना. अहो अशा आपल्या ऑफिस मध्ये रोज येते रोज जाते पुन्हा 3ऱ्या दिवशी येते जाते आपल्याला काही काळजी करायचं काम नाही आपण आपलं काम किंवा धंदे करायचं झालं चला कावडे घाबरायचं काही कारण नाही माझी बॅग कुठं आहे साहेब माझ्याकडे ना. हा चला बॅग समोर घ्या हो कावडे साहेब तुम्ही या कमी आहो तुम्ही साहेब. हा मग माझ्या बागे या हा साहेब. हा माझ्या साहेब.
आता विलास भाऊ मी तर ऑफिस मध्ये गेली होती पण त्या साहेबानं मला लई बेकार बोललं हाय म्हणालेच लागलं पण आता विलास भाऊला सांगायला लागेल ही गोष्ट आता विलास भाऊ येतो म्हणाले ना गेले कुठं असतील एवढा वेळ लावून लागत आहे विलास भाऊला विलास भाऊ कुठं गेले काय कोणत्या कामात लटकन हाय बाबा विलास भाऊ हा, माहिती. नमस्कार 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 जी विलास भाऊ फोन केला होता बोला काय झालं काल ऑफिस मध्ये गेल्या होत्या हो ना अहो, विलास भाऊ तुम्हाला काय सांगू त्या साहेबानं मला म्हणाले आदिवासी कधी सुधारणार नाही हेकडच राहतील असे बोलले हो मला ते असं बोललो तुमच्यासोबत ते? हो. अहो त्या ऑफिस वाल्यानं कोण दिला हा अधिकार असं बोलायचा तुमच्यासोबत असे बोलले एक काम करू आपण त्याचा आवाज हॅलो चेक हॅलो असा बोलण्याचा अधिकार त्यांना कोणी दिला बरं एक काम करू मी एक पत्र तयार करतो आपण ती तक्रार पोलीस स्टेशनला देऊ एक एसपी ऑफिसला पाठवू एक कलेक्टर ऑफिसला पाठवू एक मंत्रालयात पाठवू एक आदिवासी ऑफिसला पाठवू बघू काहीतरी होईलच कसं नाही दुर्गाताई एक गोष्ट लक्षात ठेवा सरकारी ऑफिस मध्ये शोधलं तर सुई सापडते नाही तर हत्ती सापडत नाही ही गोष्ट लक्षात ठेवा होईल काही नाही काही जर अधिक माहिती लागली किंवा काही वाटलं तर मला फोन करा मी आहोत सोबत येऊ मग मी हो, या. हो, येतो. या. आता विलास भाऊनं तर सांगितलं आहे का तुमचं काम होईल म्हणून मी आता विलास भाऊच्याच भरोशावर राहते बघ आता चला काम करून घेते आणि जाऊ. बघ काय होतं. पोस्टमन आहे का कोणी घरी हो दुर्गाबाई हे घ्या तुमच्या नावाचं पत्र आहे करा साई 18 नंबरवर चला कोटा चला येतो म्हणायचं होतं लेटर आलं पायल हे बोरी पायल आई पत्र आलं पाय बरं बाई आले आई बघ बरं हा पत्र अगं आई हे तर तुझ्या नावाचं पत्र आहे माझ्या नावाचं अगं हो ना उद्या तुझी व्हॅलिडिटी ऑफिस मध्ये अर्जंट मध्ये बोलवलाय अर्जंट मध्ये व्हॅलिडिटी ऑफिस मध्ये हो जाच लागेल बाई अर्जंट आहे तर चल, जातो कामाधंदे करू आणि उद्या चालली जाऊ सकाळी हो हो आई चल 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 दहा वाजून गेले तरी अजून साहेब ना आले मार जसे काल म्हणत होते तुम्ही लेट आले तुमचा पगार कापतो आज साहेब बसले ते आज कायचा पगार कापतो बर साहेब येतपर्यंत आपण आपलं काम करून घेऊ आपली साफ सफाई होऊन जात तोपर्यंत तुला माहित आहे ना आपलं काम लय आज काय 0 मिनिटा माहित आहे आपली साफसफाई लवकर होते पण अजून साहेब आले वा, 11 वाजले. दुसऱ्यालाच म्हणत होते, तुम्ही लेट येता सोडता या उशिरा मस्त आहे बापरे कावडे नाही माझ्या मागे तुम्ही माझ्याविषयी असे बोलता नाही हो साहेब हा नाही डायरेक्ट पगार कापाच्या गोष्टी नाही कापा ना पगार माया काय हो साहेब? नाही कापा ना हा? माया पगार कापतो म्हणून राहिले हा आणि आज का चंद्र का पश्चिम निघला का कसा का साहेब हा तो चंद्र नाही हा आज माझा चंद्र लवकर उठला म्हणून मी आज लवकर ऑफिसवर आलो. असं आहे का मग म्हणजे तुझ्या चंद्र आज लवकर उठला म्हणून लवकर आला का लवकर आलो हा पण आमचं काय बाबा आमचा सूर्य एनी टाइम 24 तास तापलेला राहते हा 24 तास तापलेला सकाळ दुपार संध्याकाळ रात्री बेरात्री कवाई जेव्हा पाहिलं तेव्हा आमचा चंद्र आमचा सूर्य तापला गरमच्या गरमच राहते होय का हा आणि एवढा भारी सूर्य आहे आमचा हा सकाळ ते 10 वाजेपर्यंत ना आमचा सूर्योदय होतच नाही होय का हा मोत्री पाहून असा सूर्य आहे आमचा म्हणून आज थोडा उशिरा झाला आणि कावडे हा आज लवकर ऑफिस मध्ये हो ना साहेब आज बायको लवकर उठली हा म्हणून आज डब्बा लवकर झाला कावडे आज म्हणजे आम्ही यायच्या पहिला ऑफिस चकाचक होऊन आहे हो ना साहेब
हा कावडे आता ना तुम्हाला खरोखरचा एम्प्लॉय ऑफ द ऑफिस द्यायला पाहिजे. पण साहेब मग काय म्हणजे बिलकुल आम्ही यायच्या पहिला ऑफिस बिलकुल साफ साफ चक्क बिलकुल चला कामाला सुरुवात करायची आपण. हो ना साहेब हा? हो चला घ्या तर फाईल घ्या मग आता. ठीक आहे साहेब. वा वा कावडे आज सगळ्या फाईल बिलकुल धूळ मुक्त आहे. हा साहेब कोणत्याच फाईलवर धूळ नाही आहे. हो ना हा चला कोणत्या फाईल पासून सुरुवात करायला पाहिजे आता आपण. सुरभाऊ सूर्य हो सुरभाऊ हे पण सुरुवात करायची. होय. मी काय म्हणतो हे नाही करू आता आज हे वाली फाईल चेक करू. ते करा. हा. हॅलो चेक हॅलो हा? बायकोचा फोन आहे हा, बायकोला बोला बोललं तर बघ. अहो, तुमच्या माझ्या बायकोचा फोन तू काय बोलून टाकले का? अरे माझ्या बायकोचा फोन तुझ्या फोन कसा काय आला? माझ्या फोन सोडून बेस्टी मिळते त्या बाय हे 17 मिस कॉल येऊ नये मरते. 17 मिस कॉल म्हणजे काहीतरी महत्वाचं काम असत बघू. बरं वाटतंय आवडे मी काय म्हणतो माझी सासू बिसू गचकली नाही ना? असं नको बोला. माझी सासू व्हेंटिलेटरवर आहे. काय भरोसा नाही एवढा. हा. हॅलो डार्लिंग. अरे बापरे बोल ना. नाही हा? अरे नाही 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 असं कसं होऊ शकते म्हणजे आवडी. बायकोचा वाढदिवस सांगितला. हॅलो हा म्हणजे होय हा नाही अगं आहे हो थांबशी का बोलू देशील? हा अगं म्हणजे तुझा वाढदिवस मी विसरू शकतो का ग? अगं तू माझी लाडाची बायको नाही म्हणजे बायकोचा वाढदिवस विसरून का मराच आहे का मला? अरे अख्ख्या सगळ्या गोष्टी विसरू शकते माणूस पण बायकोचा वाढदिवस कशी विसरू शकत नाही? बरोबर आहे का नाही? मग कोणी विसरू शकते का बायकोचा वाढदिवस? बायकोचा वाढदिवस विसरला का डायरेक्ट फाशी हो. मग अगं तसं नाही आहे मी विसरलो नव्हतो मला माहित होतं आणि मी त्यासाठी एक सरप्राईज प्लॅन केलं होतं पण आता मी तुला सरप्राईज बोललो माहिती आता मी नाही बोलत. सरप्राईज कॅन्सल झाला आता. मग अगं चांगलं सरप्राईज होतं. संध्याकाळी 5 वाजता मी हॉटेल बुक केलं आहे. मग हा ना ठीक आहे भेटू 5 वाजता. अरे नमस्कार सर. अरे कावडे कावडे साहेबांसाठी खुर्ची घे. राहू दे खुर्चीवर बसायसाठी नाही आलो. पाणी घे बघ. पाणी प्यायला नाही तू बरं आहे. कावडे चाय घ्या. तुला काय सांगितलं काहीच घ्यायला नाही आलो. बापरे साहेब लई गरम आहे. काहीतरी महत्वाचं बरं ठीक आहे साहेब. बोले कोण आहे? मी सर. मी आहे. बोला. तुमच्या विरोधात तक्रार दाखल आहे. अच्छा आमच्या तक्रार अहो, पण कावडे तक्रार माझ्याविषयी आहे. अरे पण थांबत भाऊ. अहो साहेब नाही तक्रार ठीक आहे पण तक्रार नेमकी आहे कसली? त्या बाईला ओळखता का तुम्ही? अहो साहेब अशा आमच्या ऑफिस मध्ये बाया रोज येतात रोज जातात आम्ही कसं काय कोणाला ओळखत ठेवणार? गावडे कोण आहे? साहेब मी आजी तू आहे. हो साहेब त्या बाईला ओळखता? हो हो साहेब या बाई त्या दिवशी आल्या होत्या आम्ही म्हटलं आमच्या साहेब कामात आहे तुम्ही थोडा वेळ बसा तर थोड्या वेळाला सुट्टीचा जात होता साहेब आम्ही घरात जात निघलो यांना म्हटलं तुम्ही नंतर या हो एवढंच घडलं साहेब याच्या व्यतिरिक्त काहीच नाही घडलं. बस. त्या तर म्हणत आहे तुम्ही त्यांना अपशब्दात बोलले म्हणून. अपशब्दात होय आम्ही होय. यांना हे बघा साहेब हा सरळ खोटा आरोप आहे. हो ना साहेब अहो साहेब आमच्या ऑफिस मध्ये येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीशी आम्ही चांगलं प्रेमाने बोलतो
बिलकुल आम्ही आपुलकीची वागणूक देऊ सांगण्यात येतो. अहो शेवटी आपली सर्व्हिस त्याच्यासाठीच तर आहे. आम्ही कशाला कोणा अपशब्दात बोलू? मग आम्ही कोणाही सोबत अपशब्दात बोललो नाही साहेब. किती खोटं बोलता हो साहेब तुम्ही. ओ दुर्गाबाई थांबा, इथं मला कशासाठी आणलं? अहो साहेब बघा, आम्ही सगळ्यांशी प्रेमाने बोलतो. तुम्हाला खोटं वाटत असेल ते बघा. त्या बघा आमच्या ढोमणे मॅडम बसल्या तिथं. बघा त्या मॅडमला विचारा, आमच्या ढोमणे मॅडमला विचारा. अहो त्या तर फाईल मध्ये डोकं घालू नये. अहो फाईल मध्ये डोकं म्हणजे आज त्याने चष्मा विसरला आणि त्यांना ते दिसत नाही म्हणून ते फाईल मध्ये त्या ढोमणे मॅडम जाऊ द्या. तुम्ही आमच्या ऑफिसच्या कोणत्याही स्टॉपला विचारा. आम्ही सगळ्यांसोबत प्रेमाने वागतो, सगळ्यांशी चांगलंच बोलतो आम्ही. तुम्हाला खोटं वाटत असेल तर कावडेला विचारा. मग आजपर्यंत कावडे मी तुम्हाला काही अपशब्दात बोललो, कधी वाईट बोललो, मग कधी हो शब्दाने मी कोणाला बोलत नाही साहेब. काय खोटे आरोप लावता आमच्यावर तुम्ही? हे बोलत आहे खरं आहे का? नाही हो साहेब, त्या दिवशी माझी पोरगी पण होती. माझ्या पोरीला पण विचारा बरं, त्यांनी बोलले मला. आता तुमची मुलगी कुठं आली इथं? अहो, ती घरी आहे, पण त्या दिवशी होती. म्हणजे तुम्ही खरं बोलत आहे ना? ऑफिसचा पूर्ण स्टाफ का खोटं बोलणार? मग काय बोलू राहिले तुम्ही दुर्गाबाई? हो ना साहेब. नाही म्हणजे हे आपलं ते म्हणजे मला दाखवणार होता हो. करा सही करा. हो. आमच्याकडे पेन आहे. झालं? कावडे हा, बोला साहेब. करा सही करा. हो साहेब, मी काहीच नाही केलं साहेब. मी काहीच नाही केलं साहेब. असं नको ना करा ना साहेब. मला दोनच पोरं, एकच बायको आहे साहेब. तुला दोनच पोरं आणि एकच बायको आहे. हो साहेब. मला काय 4 बायका आहे? 4 पोरं आहे? अरे मला पण 2च बायका आणि 2च पोरं आहे. पटलं होय असं. दोन म्हणजे कसं? माझं 2 लग्न झाले ना. पहिली सोडून गेली, आता दुसरी जवळ आहे म्हणून 2 पडलं. साहेब ते पहिली कामं आता तुला माझी घरगुती बॅटर सांगायला सांगू का? करा साक्षी. अरे तुला साक्षीदार म्हणून टाकलं. काय होणार नाही साहेब. अरे काहीच होणार नाही, तुला साक्षीदार म्हणून टाकलं. ठीक आहे साहेब. करा. मी नाही करणार साहेब सही येतं. अहो साहेब, या ऑफिस मध्ये माझ्यासोबत जे घडलं ते याच्या नोंद लिहत नाही तोपर्यंत मी सही करणार नाही साहेब. म्हणजे तुमच्या सोबत जे घडलं ते कुठं लिहत नाही तोपर्यंत तुम्ही सही करणार नाही असं. या झालेल्या चौकशीमध्ये दुर्गाबाईचं समाधान झालेलं नाही तरीही आता लिहू द्या आणि डोकं घाला नाही याच्यात. या झालेल्या चौकशीमध्ये दुर्गाबाईचं समाधान झालेलं नाही तरी ही चौकशी पुढे पाठवण्यात येत आहे. करा सही करा. बाय गोरे लोणली करताय लोणली गावडे येतो. सांभाळा गोरेंना. हो साहेब. काय हो साहेब. राहू दे लोणलीच करतो. बापरे कावडे बघितलं? हो साहेब. मला आठवते कावडे ही तीच बाई आहे ना जे आपण मागं आपल्या ऑफिस मध्ये आली होती. हो साहेब. आणि 10वा वर्ग शिक्षक झाले म्हणून सांगितलं. हो साहेब. बापरे कावडे बघितलं? हो आजकाल कुणालाही कमी लेखू शकत नाही आपण. 10वा वर्ग शिकलेली बाई आणि चक्क पोलीस ऑफिसरला घेऊन आपल्या ऑफिस मध्ये. मग कावडे जमाना बदलत चालला. हो साहेब. आता काही खरं नाही आपलं. हो ना साहेब. जाऊ द्या ना कावडे, आपल्याला काय घाबरायचं? हो ना. मी काय म्हणतो कावडे, आज आपण ऑफिस दोन कावडे हो जाऊ द्या. आपल्याला नंतर पटकन सुट्टी करायची आहे. आज बायकोचा वाढदिवस आहे. हो साहेब. आधी काय म्हणतो टाकून सुट्टी करून चालू जायचं करायचं.
असं बाहेर कोण नाही आहे. आम्हाला थोडा वेळ. हो, थांबा सर. त्या बायकोच्या वाढदिवसात नको सुट्टी करावी लागते ना. राहुल साहेब तुम्हाला काय बरोबर? फोन तर बघ काय बघ मला. हॅलो हो साहेब हा एसपी ऑफिस मधून फोन आहे. SBI मधून? हो बापरे इथं? हो साहेब बघा ना. हॅलो हा सर. नाही ना सर. येवंडा हो सर म्हणजे हे हो सर. नाही सर ते म्हणजे दुर्गाबाईच्या मुलीची फाईल ना सर. हा सर होऊन जाईल सर. हा सर ते मी बघतो सर. तुम्ही काय काळजी करू नका सर. हा सर ते आता लगेच करतो सर. हॅलो हो सर. हा सर ठीक हो आहे सर. साहेब ओके बाय हो सर. साहेब अहो, आदिवासी ऑफिस मधून फोन आहे बघा. अहो, बघा ना लवकर. हा जैन सर. हा सर. हो सर. नाही नाही सर नाही नाही म्हणजे हे दुर्गाबाईच्या मुलीची फाईल ना सर. तर तेच काम करतो सर. म्हणजे आता सर हे म्हणजे लगेच सर. आता झालंच ना सर. हो सर ठीक आहे सर. सॉरी सर. हो सर. हॅलो सॉरी सर. हो साहेब ओके सर. मंत्र्याला म्हणून फोन आहे हो साहेब. हॅलो जैन सर. नाही सर. हो सर. बरं सर ठीक आहे सर. दुर्गाबाईच्या मुलीची फाईल सर. समजलं सर. नाही नाही सर म्हणजे आता सर तेच काम करतो सर आम्ही. होऊन जाईल सर. ओके सर. बाय सर. ठीक आहे सर. ओके सर. आवडलं बघितलं. थांबा साहेब. अहो इथं आला साहेब थांबा. हॅलो साहेब कलेक्टर ऑफिसमधून फोन आहे हो साहेब. जैन सर. हा सर. नाही सर म्हणजे तेच काम चालू आहे सर. नाही सर दुर्गाबाईच्या मुलीची फाईल सर. हो सर. अहो सकाळपासून आम्ही तेच म्हणजे हो नाही सॉरी सर. ओके सर. होऊन जाईल सर. हा सर. ठीक 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 सर. काय 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 काही प्रॉब्लेम नाही सर. काही प्रॉब्लेम नाही. काही प्रॉब्लेम नाही सर. ठीक आहे सर. ओके सर. ठीक आहे सर. कावडे अहो बघितलं. हो ना साहेब. अहो कावडे एक साथ एवढे फोन अख्ख्या आयुष्यात नाही पाहिले मी. हो ना मग अहो आदिवासी ऑफिस मधून फोन. SP ऑफिस मधून फोन. मंत्रालयातून फोन. कलेक्टर ऑफिस मधून फोन. आणि कशासाठी? दुर्गाबाईच्या मुलीची फाईल. हो ना सगळे फोन एकासाठी. म्हणजे ते बाई काय कमी नाही. कावडे खूप बंद केली. कावडे एक काम करा. आधी दुर्गाबाईच्या मुलीची फाईल शोधा. ठीक आहे साहेब. पटकन शोधा. हो ना साहेब. हे काम आधी पहिलं केलं पाहिजे आपण. आहे ना डायरेक्ट नोकरीचा प्रश्न आहे आपल्या. कावडे सापडली का आपली शोधा. सापडली बघा कावडे. सगळे पुरावे आहे का? पन्नासचा पुरावा आहे का? टीसी हो टीसी आहे. मार्कशीट आहे. सगळंच आहे. काय हो कावडे. अहो इथं टीसी नाही आहे. एक काम करा पटकन सांगा. हे टीसीचं लेटर बनवा होय आणि त्यांच्याकडून पटकन टीसी मागवून घ्या. ठीक आहे. बोलवून घ्या. करून घ्या आणि काय आहे ते याला व्हॅलिडिटी देऊन टाका कावडे. होय साहेब. ठीक आहे. हे घ्या लेटर पाठवून घ्या. यस कावडे आता रिलॅक्स वाटत आहे कावडे. नाव आय एम फ्री कावडे. हो साहेब. हा 6 वाजले. अहो कावडे 6 वाजत नाही तर का? अख्ख्या आयुष्यात एवढं काम आपण कधी केलं नाही. बघ 6 वाजेपर्यंत काम केलं आपण. आज आपला पगार आज सुकाळ झोप लागेल आपल्या घरी. चला अहो साहेब 6 वाजले. तिकडे बायको. बायको कावडे मेलो आता. कावडे मेला शक्तिमान. मेला. अरे बायकोने सांगितलं 5 वाजता हॉटेलमध्ये हजर होतो आणि इकडे 6 वाजून गेले. आता गेलं. मी तो साहेब सोबत तुमच्या. केक मध्ये मुटकं खुपसाले. आधी तिथं गेल्या बायको पहिलं माम केक मध्ये खुपसत. मग तू काय कसं देतं सपोर्ट म्हणून काय करू काय नाही समजत. कावडे चला कावडे बोला साहेब. बॅग घ्या. हो साहेब. हो साहेब.
21 नंबरवर येतो. या आई अगं ये आई आई अगं इकडे ये. का झालं का? अगं आई हे बघ माझी व्हॅलिडिटी आली. हो का ग? आई तू माझी व्हॅलिडिटी मिळवण्यासाठी किती मोठा संघर्ष केला ग. अगं पायल खुश व्हायची काहीच जरूरत नाही. अगं अशा कितीतरी पायल आहे पासून वंचित आहेत. अगं मी